तुमच्याकडे याच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी मी झोपून होतो घाटामध्ये. झोपून होतो. व्हायचं काय तुम्हाला? व्हायचं म्हणजे माझे हातपाय पूर्ण बंद झाले वळायचे आणि सारे सांधे पूर्ण सुजायचे. सांधे सुजले होते, जेवण बंद झालं, जेवण बंद झालं होतं, पूर्ण सांधे तुमचे लॉक झाले होते. झोपून होते. किती म्हणजे दिवस झोपून होते? 3 महिने घरात होतो मी. बरं, मग यासाठी कुठे काही ट्रीटमेंट वगैरे? पूर्ण हॉस्पिटल केले मी. नगरचे? नगरचे केले, बाहेरचे केले? बाहेरचे पण केले, आमच्याकडे कडाष्टीगड. बरं, पण काही इलाज नाही झाला. गोळ्या खाईपर्यंत 2 दिवस नीट व्हायचं, परत तसंच. पण आता शेवटच्या स्टेपला आहे ना तुमच्याकडे आलो. बरं, तुमची कंडिशन काय होती माझ्याकडे याच्या अगोदर? कंडिशन म्हणजे उठताच येत नव्हतं मला. उठताच येत नाही, मला पाहुण्याने गाडी टाकून आणलं होतं. गाडी टाकून? बरं, ठीक आहे. जेवण वगैरेची काय परिस्थिती? जेवण म्हणजे आज एक चपाती खाल्ली तर 2 दिवस परत भूक लागत नव्हती. दिवसभरातून फक्त एकच चपाती जायची? 2 दिवसातून एक. 2 दिवसातून एक चपाती? 2 दिवसातून. वजन किती कमी झालं होतं? 3 महिन्यामध्ये 16 किलो कमी झालं होतं. 16 किलो वजन कमी झालं होतं. म्हणजे तुम्हाला आता असं वाटलं की आता काय करा? नाही, आपला कार्यक्रमच म्हणलं आता संपला, आवरलेलंच आहे आपलं. ओके, बरं. शेवटची स्टेप म्हणजे गोळ्या औषधं खाऊन दमलो होतो मी पूर्ण. म्हणजे गोळ्या औषध खाऊन कंटाळले होते? पूर्ण कंटाळलो. ठीक आहे. मग माझा पत्ता कोणी दिला तुम्हाला? आमच्या नातेवाईकांनी दिला, सासऱ्यांनी. बरं, आज आपली तिसरी विजिट आहे. तिसरी विषय. आता समजा 1.5 महिना झालाय. 1.5 महिने. या 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला काय काय जाणवलं? तुमच्या आयुष्यात काय काय बदल झाले त्याच्याविषयी सांगा थोडं. म्हणजे ह्या 1.5 महिन्यामध्ये माझं वजन आहे ना जवळजवळ 12 किलो वाढलं परत. आणि मी म्हणजे पूर्णतः क्लिअरच होत आलो. अजून 1-2 दिवस आलो ना मी पहिल्या ठेपीवर कम्प्लीट आहे. बरं, सगळे कामं वगैरे करताय? सगळे कामं करतोय मी. ठीक आहे. पहिले तुमचे जे कामं होते ते ठप्प झाले होते? ठप्प म्हणजे 12 महिने झाले मी कामातच नाही कोणत्या. बरं, उलट घरचेच माझ्या कामात आहेत जीव घालायला. अच्छा, असं. बरं, ठीक आहे, चालेल. समाधानी आहेत का सर तुम्ही? एकदम समाधानी. किती पेशंट आणले आपल्याकडे? आमच्या गावातले जेवढे सालेवडगावचे पेशंट येते तुमच्याकडनं आता तेवढे पण मीच सांगितलेले आहेत आणि बाहेरचे पण. तर मित्रांनो, काय झालं होतं बेसिकली यांना एक सांधिवाताचा एक प्रकार असतो, ठीक आहे, तो झालेला होता. त्यामुळं यांचं डायजेशन पण खराब झालेलं होतं आणि मेडिसिन घेऊन त्यांना रेजिस्टन्स बसलेलं होतं, त्यांना काही फरकच पडत नव्हता. आता आपल्याकडे आल्यानंतर आपण काही नॅचरोपॅथीचे ट्रीटमेंट्स आणि काही थेरपी त्यांना दिल्या, काही डाएटमध्ये चेंजेस सांगितले. परिणामी त्यांना आज तुम्ही स्वतः पाहताय की सर किती टक्के आराम असेल? मी 99% क्लिअर आहे. 99% फरक असा आहे असं ते सांगताय. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.